आपल्याकडे जरीपटका पोलीस स्टेशन परिमंडळ क्रमांक 5 नागपूर शहर येथे 4 तारखेला 4/9/2025 रोजी एक एटीएम मशीन, एटीएम डेबिट मशीन असतं, त्याची गॅस कटरच्या साह्याने चोरीचा प्रकार आपल्याला समजला होता सकाळच्या वेळेस. आणि ही जी चोरी आहे ही रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान झालेली आहे 4 तारखेला. त्यानंतर आपल्या जरीपटका पोलीस स्टेशनमधील तपास पथक, ACP जरीपटका डिव्हिजन आणि सिनियर PI जरीपटका पोलीस स्टेशन यांनी तात्काळ तपास पथकाला रवाना करून पुढच्या जे तपास होते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जो टेक्निकल स्वरूपाचा तपास होता, ज्यामध्ये आपण 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे चेक केलेले आहेत. कारण रात्रीच्या वेळेस ती एक व्हाईट कलरची स्विफ्ट कार आपल्याला दिसत आहे, त्याच्यामधून हे आरोपी उतरताना दिसत होते. तर ते बॅक ट्रॅकिंग म्हणजे कुठून सुरू झाले होते आणि ही चोरीचा प्रकार झाल्यानंतर कुठे गेले, असं दोघं बाजूला आपण जवळपास 350 पेक्षा जास्त CCTV कॅमेऱ्याचं अवलोकन केलेलं आहे. सोबतच डंप डेटा जो आहे की त्यांचे कुठे कॉल्स झाले असतील का त्याचं देखील अवलोकन केलं. आणि त्याच्या साह्याने आपण जो याच्यातला एक मुख्य आरोपी होता की जो रेकी करण्यामध्ये आणि प्लॅनिंग करण्यामध्ये सक्रिय होता, त्याला आपण 36 तासाच्या आत जरीपटका पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे. आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की त्या आरोपीवर इथून मागे देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याच्यावर 25 गुन्हे आपल्याला मिळून आलेले आहेत. आणि हे सर्व गुन्हे मालमत्तेच्या संबंधितच आहेत. चोरी असेल, घरफोडी असेल, वाहन चोरी असेल, या प्रकारचे आहेत. आणि ह्या आरोपीकडून आपल्याला एक 17,400 रुपये देखील आपण याच्यामध्ये रिकवर केलेले आहेत. आणि जे आपण बँकेसोबत, जी थर्ड पार्टी एजन्सी आहे जी कॅश रिफिलिंगचं काम करते, त्यांच्यासोबत क्रॉस चेक केला असता की हे त्यातीलच पैसे आहेत, हे देखील कन्फर्म झालेलं आहे. या एकंदरीत या चोरीमध्ये 8,12,400 रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे. त्यापैकी 17,400 रुपये आपण हस्तगत केलेले आहेत. सोबतच इतर जे 4 लोक होते त्यांचे नाव देखील आपण निष्पन्न केलेले आहेत. आणि ते 4 लोकांसाठी आपल्या टीम ऑलरेडी रवाना झालेली आहे. लवकरात लवकर त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत. जस याच्या आधी म्हणजे मागच्या 2 वर्षात तर असा कुठे काही प्रकार नव्हता, त्याच्या आधी अशी झालेली होती. आणि आपण सर्वांनीच बऱ्याचदा हे बघितलं असेल की ATM मध्ये चोरी, ते गॅस कटरच्या साह्याने, याच्यासाठी विशिष्ट भागातील काही गँग्स ॲक्टिव्ह आहेत. त्यामध्ये मध्यंतरी एक हरियाणाचा एरिया होता, आता मागे काही आपल्या महाराष्ट्रात देखील निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये UP मधील देखील काही गँग्स समोर आलेले आहेत. आणि आपल्या टीमने चांगलं काम केल्यामुळे ही गँग आपल्याला निष्पन्न झालेली आहे. लवकरात लवकर त्यांना आपण ताब्यात घेऊ. आणि यांनी इतरही कुठे अशाच चोऱ्या केलेल्या आहेत किंवा कसे, याची देखील माहिती मिळेल. आणि याच्यात नक्कीच सकारात्मक अजून जास्त डिटेक्शन आपले होतील अशी आम्हाला खात्री आहे. हा, यामध्ये जसं सांगितलं मी की आपला मुख्य आरोपी जो आहे याच्यामध्ये, त्याचं नाव आहे खुर्शीद अहमद निसार अहमद. हा मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. मनेहू नावाचं गाव आहे याचं, प्रतापगड जिल्ह्यामध्ये, तेथील रहिवासी आहे. परंतु त्याचा एक प्लॉट यशोधरा नगरच्या हद्दीत त्याच्या स्वतःचा ओनरशिपचा प्लॉट आहे. त्या प्लॉटवर त्याच्या घराचं बांधकाम चालू होतं, त्यामुळे तो तिथेच राहत होता. आणि मग तिथे राहत असतानाच त्यांनी रेकी केलेली आहे असं आपल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि त्याच्यासोबत जे इतर 4 लोकांचे नाव निष्पन्न झालेले आहेत ते देखील उत्तर प्रदेशमधीलच आहेत. आणि हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक आहेत. आता याच्यामध्ये अशी शक्यता नाकारता येत नाही की यांनी इतरही ठिकाणी अशाच प्रकारच्या ATM मधील चोरी गॅस कटरच्या साह्याने केलेल्या असतील, परंतु त्या निष्पन्न झालेल्या नाही आहेत. म्हणून इतर 4 लोकांचे रेकॉर्ड आपल्याला आतापर्यंत समजलेले नाही आहेत. परंतु ज्यावेळेस आपण यांना कस्टडीमध्ये घेऊ, यांचं एकाच वेळेस सगळ्यांचं इंटरोगेशन करू, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जो आपल्या ताब्यात आरोपी आहे तो याच्यामधला मास्टर माइंड असणार याची दाट शक्यता आहे.
कारण त्याच्यावर ऑलरेडी 25 गुन्हे देखील मुंबई आणि आजूबाजूच्या एरियाजमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्यांनीच रेकी केली असेल आणि तो इथेच राहत होता, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी नागपूरबद्दल माहिती होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे SBIचं ATM त्यांनी निवडलं, पाटणकर चौकापासून थोडं आतमध्ये आहे आणि ते 3 दिवसापूर्वीच ATM चालू झालेलं होतं. त्याच्या आधी 2 महिन्यासाठी ते डिफंक्ट होतं, म्हणजे चालू नव्हतं ते ATM. आता 2 दिवसापूर्वी चालू झालं होतं. मे बी त्यांनी आधीच ते चेक केलेलं असेल की हे बऱ्याच दिवसापासून बंद आहे, आता अचानक चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ते ATM टार्गेट केलं असेल. एक दुसरी गोष्ट, त्यांनी जी कार वापरलेली आहे त्या कारमध्ये जो नंबर प्लेट वापरली त्यांच्याकडे विविध नंबर प्लेट होत्या, असं या आरोपीच्या आपल्या विचारपूसमध्ये आपल्याला समजलेलं आहे. तर त्यांनी नागपूरमध्ये OLX वरती ज्या कार विकण्यासाठी टाकलेल्या होत्या, तर त्याच्यामधून ते नंबर घेऊन ते बनवून आणि त्या नंबर प्लेटचा वापर केलेला आहे, जेणेकरून ते पोलिसांना कुठे CCTV मध्ये ट्रेस जरी झाले तरी मिसलीड होतील पोलीस आणि चुकीच्या डायरेक्शनमध्ये तपास होईल. हा देखील त्यांचा त्याच्या मागचा इंटेन्शन होता. जसं की मी आधीच सांगितलेलं आहे की हा मुख्य आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि इतर 4 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत आणि आपली टीम त्यांच्या मागावर आहे. लवकरात लवकर आपण त्यांना देखील पकडू अशी मला खात्री आहे. अगदी बरोबर. याच्यामध्ये आता हे बाकीचे आरोपी आपल्याला मिळाल्यानंतर, कारण त्यांचे अर्धवट नाव आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय प्रिव्हियस रेकॉर्ड आहे ते अजून क्लिअर होत नाहीये. हे लवकरात लवकर आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर आपण त्यांचे पूर्ण प्रिव्हियस रेकॉर्ड काढू आणि यांचे जर आधी एकत्रित गुन्हे असतील तर याच्यामध्ये नक्कीच मकोकाची कारवाई करण्यात येईल आणि सोबतच ह्या सर्व आरोपींची जी प्रॉपर्टी आहे ती देखील आपण अटॅच करण्याची कारवाई करणार आहोत. सर, ये गिरोह के साथ और भी गिरोह में जो है समावेश होने की अपेक्षा जताई जा रही है. आता यावेळेस सर आपण त्याच्याबद्दल कमेंट नाही करू शकणार की या गँग सोबत अजून इतर गँग कोणी लिंक्ड आहेत का. आता सध्या आपलं टेक्निकल तपास चालू आहे. यांच्याकडे जे फोन नंबर होते त्याच्यावर त्यांचे जे मोस्ट कॉलर आहेत किंवा रात्रीच्या वेळेस जास्त कॉल केलेले असतील, त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे. हे सर्व एकाच वेळेस आपल्याला मिळाल्यानंतर या गोष्टी सर्व क्लिअर होतील. तुम्ही काही बँकेशी बोलले आहे का, तुम्ही गार्ड वगैरे लावा या काही पहिले अगोदर गार्ड लागते, आता गार्ड राहत तुमचं काही बोलणं झालेलं आहे? हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे आता आम्ही DCP रँकचे जे अधिकारी आहेत, आम्ही नाईट राऊंडला असतो रोटेशनवरती. तर बऱ्याचदा आमच्याही निदर्शनास आलेलं आहे की काही असे ATM आहेत की जे अगदी शहरापासून थोडे दूर आहेत किंवा निर्मनुष्य ठिकाणी आहेत आणि तिथे गार्ड असण्याची आवश्यकता आहे. तर आम्ही तसे पत्रव्यवहार माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात या संबंधित नोडल अधिकाऱ्यांना केलेले आहेत. प्लस त्याच्यात पलीकडे जाऊन अजून काही महत्त्वाच्या अशाही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत की आजकाल हे बँकिंगचे जेवढेही सिक्युरिटी सिस्टम्स आहेत त्या देखील ॲडव्हान्स झालेल्या आहेत. जसं की त्यांच्या जे CCTV कॅमेराज असतात किंवा ATM सोबत छेडछाड केली तर त्यांचा अलार्म वाजतो आणि त्यांचे जे सिक्युरिटीचं हेडक्वार्टर आहे तिथे तात्काळ त्याची माहिती जात असते आणि ते आपल्याला 112 प्लस पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून माहिती देत असतात. मागे 4 तारीख आपल्याकडे बऱ्याचदा असे कॉल आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 112 वर कॉल किया गया है. बीट मार्शल तिथे पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे असे चोरीचे जे प्रकार आहेत ते फक्त अटेम्प्ट राहिलेले आहेत, सक्सेसफुली झाले नव्हते. डिव्हिजन के ACP केसमध्ये पोलीस स्टेशनच्या वेळेस 112 ला कॉल आलेला आहे और पुलिस स्टेशन की जी इंटरनल सिक्योरिटी सिस्टम PSI मोरकडे इंटरनल इंक्वायरी करून दांगीलवाड है, ये सब लोगों ने अलार्म वाजला होता असं CCTV फुटेज जिगल झालेला आहे. परंतु त्यांनी शुरू किया पुलिस स्टेशनला. मैं आपको बताना चाहता हूं की लगभग 350 से भी ज्यादा कैमरा जाणारे येणारे लोग ATM के फुटेज में CCTV फुटेज में जागरूक नागरिक होते त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी 112 कॉल केला आणि त्यांना बघून ये चोरी को अंजाम दिया है. ऐसा है एकंदरीत कार कहां से आई और कहां गई ये दोनों तरफ बैक ट्रॅक और 4 चाकी वाहन मिळालेलं नाहीये. और इसमें या वाहनाचा 50 कॅमेऱ्यांचे फरार झालेले आहेत. परंतु ते वाहन आपल्याला काही CCTV कॅमेराज मध्ये डिटेक्ट झालेलं आहे आणि 2 वेळा आपल्याला, जसं की घटनास्थळावर त्याच्यावर वेगळा नंबर होता, आपल्याला पुढे गेल्यानंतर आपण चेक केलं तर त्याच्यावर दुसरा नंबर प्लेट मिळून आलेली आहे. आपण जे नंबर आपल्याला मिळाले त्यांच्या ओनर पर्यंत गेलो तर आपल्या असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांच्या व्हेकल त्यांच्या घराच्या समोरच पार्क आहेत आणि तिथेही आपण CCTV चेक केलेले आहेत की हे खोटं तर बोलत नाहीयेत ना, परंतु तिथे देखील आपल्याला ते समजलेलं आहे की त्या व्हेकल वापरण्यात आलेल्या नाहीये.
तर मग ती गाडी जेव्हा आपल्याला मिळेल त्यानंतरच त्या गोष्टी क्लिअर होतील की कुणाची गाडी आहे. देखिए टोटल जो मुद्देमाल है इसमें 8,12,400 रुपयाचा मुद्देमाल गेलेला आहे. त्याच्यापैकी आपल्याला 17,400 रुपये हा जो आपण आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून मिळालेला आहे आणि त्याच्या नोटा आहेत त्या आपण व्हेरीफाय केल्या तर त्या ATM मधूनच गेलेल्या होत्या. म्हणजे त्याच्यावरूनही हे क्लिअर होत आहे की हा व्यक्ती त्यांच्यामध्ये समाविष्ट होता. बाकीचा मुद्देमाल आता त्या बाकी लोकांकडे आहे असं त्याचं सांगणं आहे. लवकरच ते ताब्यात येतील आपल्याला.